माझ्या मुलाची फेवरेट अशी डिश खमण, जी मी गुजरातमध्ये राहत असताना शिकलेली आहे, तर तीच तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे, नायलॉन ढोकळा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला नायलॉन खमण करायचं आहे, जे गुजरातमध्ये फार म्हणजे प्रसिद्ध आहे. तर त्याचं मी अगदी अचूक प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यासाठी बघा, आपण इथे बेसन घेतलेलं आहे. तर ही जी वाटी आहे ना, त्या वाटीने मी 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. ही 1 वाटी आहे आणि ही अर्धी वाटी घेतलेलं आहे. तर एवढं प्रमाण घेतलेलं आहे आपण बेसनाचं. तर हे आपण आहे ना, अगदी बारीक असं बेसन घेतलेलं आहे बघा. आणि जे पाकिटाचं असतं ना, ते बेसन वापरलेलं आहे इथे. घरी दळलेलं शक्यतो घ्यायचं नाही, त्याचं एवढं छान असं येत नाही खमण. तर आता आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे, चाळणीने व्यवस्थित. हे बघा, हे 1 वाटी टाकून घेतलं आणि ही अर्धी वाटी. तर ही वाटी आहे ना 250 ग्रॅमची भरते. हे आता व्यवस्थित आपण चाळून घेऊ. वाटी भरताना अगदी अशी दाबून भरायची नाही आहे आणि जास्त अशी पोकळ पण ठेवायची नाही आहे. व्यवस्थित अशी सर्वीकडून अशी पसरट अशी भरून घ्यायची आहे. बेसन पीठ मी इथे बघा व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण रवा घालू. जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकतात. तर बघा, मी ह्या चमचेचं माप घेतलेलं आहे बघा. आपण रेग्युलर जे जेवणामध्ये वापरतो ना, तर ही चमची घेतली आहे. जास्त खोलकट पण नाही आहे आणि जास्त अशी पसरट पण नाही आहे, अशी चमची आहे ही. तर हिचं माप घेतलेलं आहे. तर 4 चम्मच मी इथे रवा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे आपल्याला. साखरसुद्धा मी 4 चम्मच घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची. कारण हे खमण असतं ना तर हे गोड आंबट असतं, त्याच्यासाठी आपल्याला साखर जरा जास्त घालावी लागते. आणि बघा, इथे लिंबू सत्व घेतलेलं आहे मी, या चमचीनेच घेतलेलं आहे. पाव चमची म्हणजे पाऊण चमची घेतलेली आहे बघा. तुम्हाला दाखवते मोजून. हे बघा, थोडीशी अपुरी आहे चमची, तर इतकं घेतलेलं आहे लिंबू सत्व. आणि मीठ घेतलेलं आहे मी इथे 1 चमच असं भरून मीठ घ्यायचं आहे बघा. एवढं मीठ लागणार आहे आपल्याला. साहित्य अगदी व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे, तरच आपलं खमण जे व्यवस्थित येणार आहे. तर सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण पाणी टाकून घ्यायचं आहे बघा. ज्या वाटीने मी बेसन पीठ मोजून घेतलेलं आहे, त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आपल्याला. तर त्या वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ते आपल्याला आता थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला मी अर्धी वाटी घातली. मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे. एकदमच सर्व पाणी नाही घालून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या तयार होतात. थोडं थोडं घालायचं आहे पाणी. तुम्हाला जर हळद घालायची असेल ना, तर अगदी 1 चुटकीभर हळद घाला पिठामध्ये. मला नाही घालायची, कारण भरपूर असं पिवळसर आहे हे पीठ, त्याच्यामुळे मी घालणार नाही आहे. तर आता अजून पाणी घालून घेणार आहे मी. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर बघा, असं झालेलं आहे आपलं मिश्रण. आणि अजून पाणी उरलेलं आहे, तर उरलेलं पाणीसुद्धा घालून घेणार आहे मी. तर 1 वाटीभर पूर्ण पाणी घातलं. तरीसुद्धा आपल्याला जर लागलं तर वरून घालू 1-2 चम्मच जर वाटलं तर. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. 1-2-3 मिनिट चांगलं बेसन असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. फेटून घेतल्याने हलकं होतं आणि ढोकळा म्हणजे छान येतो. 1 मिनिटभर असं छान फेटून घेतलं बघा. असं पाहिजे आपल्याला बेसन आहे बघा, या पद्धतीचं असं. आणि बघा, असं चमच्याने जर पाहिलं ना आपण, तर ते असं चमच्याला लागून राहायला पाहिजे. एकदम चमचा असा आपल्याला दिसायला नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने आपल्याला बेसन ठेवायचं आहे बघा. तर आता हे मिश्रण आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ झाकून, कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. रवा छान असा फुलण्यासाठी 10 मिनिटं ठेवू आपण. बेसन पिठाचं मिश्रण आपण साईडला ठेवलं. तर आपल्याला खमण टाकायच्या आधी आहे ना, कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते गरम होऊन जातं.
त्याच्यामध्ये एक छोटी लिंबाची फोड घातलेली आहे, कुकर काळं होऊ नये म्हणून. मी ह्या भांड्यामध्ये बघा खमण टाकणार आहे, तर त्या भांड्याला पण व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे सर्वीकडे. आपलं मिश्रणसुद्धा 10 मिनिट छान असं मुरलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना इनो घालून घ्यायचं आहे बघा. 1 पाकिट इथे मी इनोचं घेतलेलं आहे, ते पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इनोऐवजी सोडासुद्धा वापरू शकतात तुम्ही, खायचा सोडा. 2 चमच मी इथे तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जो आधी चमच दाखवला ना, तर त्याच्यानेच 2 चमच तेल घेतलेलं आहे. ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला इनोवरती, म्हणजे ते इनो छान असं ॲक्टिव्ह होतं आणि व्यवस्थित आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे आपण मिश्रण एकत्र करत असताना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे आपल्याला. असं छान त्याच्यामध्ये हवा भरली जाते. व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता आपण टाकून घेऊ भांड्यामध्ये. हे बघा सर्व मिश्रण टाकून घेतलं आणि पाण्याला छान अशी उकळीसुद्धा येते. आता आपण झाकण बंद करून द्यायचं आहे लगेच पीठला टाकल्यानंतर. आणि याला आता 10 ते 12 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मोठा गॅसवरच. 15 ते 18 मिनिट आपण खमण छान असं वाफवून घेतलेलं आहे. आता झाकण उघडून बघू आपण. वा, एकदम छान झालेलं आहे बघा. असं चाकू टाकून बघायचं आहे आपलं खमण म्हणजे झालेलं आहे का नाही व्यवस्थित. असं अगदी खालपर्यंत चाकू घालायचा आहे हे बघा. आणि अगदी चाकू एकदम क्लीन असा आलेला आहे बघा. खमण आपलं व्यवस्थित असं शिजून गेलेलं आहे. गॅस आता आपल्याला बंद करून द्यायचा आहे. आता हे आपण खाली उतरवून ठेवून द्यायचं आहे बघा. सांडशी कुठे घालावी ते पण कळत नाही. हे बघा अगदी वरपर्यंत आलेलं आहे. तर आता याला आपण 10 मिनिटासाठी गार करून घ्यायचं आहे. खमण आपलं गार होतं आहे तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ त्याच्यावरती घालण्यासाठी. तर कढई तापायला ठेवलेली आहे. तर इथे मी 2 पळी तेल घालून घेते. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे आपलं. आता मोहरी घालून घेऊ आपण. मोहरी मी 1 मोठा चम्मच घेतलेली आहे. मोहरी छान तडकू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 मिरच्या घालून घ्यायच्या आहे. असे तुकडे करून घेतले आहे बघा. 2-3 तुम्हाला आवडीप्रमाणे घालून घ्यायचे आहे. मिरची थोडीशी परतवून घेतली हलकीशी डाग पडेपर्यंत. आता कढीपत्ता घालून घेऊ आपण. 9-10 पानं घेतली कढीपत्त्याची. थोडंसं परतवून घेऊ. थोडंसं मीठ घालू आता मिरचीसाठी, म्हणजे छान असं मीठ लागेल मिरचीला. आणि इथे पाणी घेतलेलं आहे बघा. मी ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. ते घालून घ्यायचं. तर या पाण्यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. ती पण मी 1 चम्मच घेतलेली आहे. ज्या चमच्याने आपण सर्व वस्तू मोजून घेतलेल्या आहे ना, त्याच चमच्याने मी ही साखर मोजून घेतलेली आहे, ती घालायची आता. साखर पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर छान अशी साखर वितळून गेलेली आहे पाण्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. छोटा 1 चम्मच आहे तो घालून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. खमण आपलं छान असं गार झालेलं आहे तडका होईपर्यंत.
आता आपल्याला साईडने ना एका चाकूच्या साहाय्याने असं त्याला मोकळं करून घ्यायचं आहे बघा, सर्वीकडून. म्हणजे निघायला काही त्रास नाही होणार. असं मोकळं करून घेतलं सर्वीकडून बघा. आता आपण हे एका प्लेटमध्ये पलटी करून घेऊ. एक प्लेट घेतली आहे मी त्याच्यासाठी. तर हे आता पलटी करून घेऊ आपण. थोडंसं वरून असं हळूहळू दाब मारून घ्यायचं आहे. वा, लगेच निघत आहे हे बघा. अगदी व्यवस्थित निघून गेलेलं आहे बघा. आणि किती छान असं स्पंजी झालेलं आहे. तर बघा, छान असं निघालेलं आहे खमण आपलं. आणि अतिशय स्पंजी असं झालेलं आहे बघा. जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही सर्वीकडनं अशी. हे बघा किती छान अशी जाळी दिसते. तर आपल्याला आता ह्या उलट्याच भागावर जी आपण फोडणी तयार केलेली आहे ना, ती घालून घ्यायची आहे. कधी पण ह्या भागावर नाही घालायची फोडणी, इकडूनच घालायची आहे. आता आपण याचे तुकडे करून घेऊ. हे बघा, चाकूला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तुकडे असे छान पडतात. हे बघा, वाह बघा. बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे बघा. तर बघा, व्यवस्थित असे तुकडे करून घेतलेले. आणि बघा एकदम जाळीदार असं आपलं खमण झालेलं आहे बघा. किती जाळी पडली आहे. तर याच्यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर घालताना इथेच घालायची, फोडणीमध्ये नाही घालायची कधी पण. इथे छान अशी तशीच्या तशी राहते. याच्यावरतून आता आपण जो तडका करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे बघा. सर्वीकडे अगदी व्यवस्थित असा घालायचा आहे. फोडणी आपण व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे. आता 10 मिनटं आपण असंच ठेवून द्यायचं आहे त्याला. तर ते आपण जे पाणी घातलं आहे ना, ते व्यवस्थित असं शोषलं जातं खमणमध्ये. आणि खाताना आहे ना, असं घशामध्ये अटकत नाही. 10 मिनिटानंतर बघा, खमण अगदी खायला रेडी आहे. आणि व्यवस्थित असं जी आपण फोडणी केलेली होती तीसुद्धा त्याच्यामध्ये मुरलेली आहे बघा. आणि किती स्पंज असं झालेलं आहे बघा एकदम. हे बघा, आणि एकदम छान असं, म्हणजे आपण जी तडका केलेला होता तो एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरलेला आहे. तर तुम्हाला ही खमणची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.